स्वामी भक्तजन हो, वटवृक्ष मंदिरात स्वामींचे दर्शन घेण्याआधी आपण स्वामींबद्दल थोडेसे जाणून घेऊया। तर पंजाबमध्ये पानिपत जवळ एक गाव आहे, छेली। या छेली खेडेग्रामी स्वामी प्रथम प्रकट झाले। त्यानंतर स्वामी कर्दळी वनात गेले। त्या कर्दळी वनात स्वामींनी तब्बल 300 वर्ष तपश्चर्या केली। तपश्चर्या करत असताना स्वामींच्या भोवती एक मोठा वारुळाचा डोंगर तयार झाला। तेव्हा एक लाकडं तोडत असताना त्याची कुऱ्हाड त्या वारुळाच्या डोंगरावर पडली आणि स्वामींच्या मांडीला जखम झाली। स्वामींची तपश्चर्या भंग पावली। स्वामींच्या मांडीतून घळाघळा रक्त वाहू लागले। त्यानंतर स्वामी लोककल्याणासाठी देशामध्ये निघाले। कर्दळी वनांतून स्वामी कलकत्त्यामध्ये गेले, त्यानंतर बंगाल देश आणि तिथे जाऊन कालीचे दर्शन घेतले। नंतर हरिद्वार, केदारेश्वर, गोदावरी तट, हैदराबाद, बेगमपूर आणि मग मंगळवेढ्यास येऊन स्वामी 12 वर्ष राहिले। स्वामी भक्तजन हो, माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते आहे वटवृक्ष मंदिर, अक्कलकोटमधील, ज्या ठिकाणी स्वामी नितांत राहिले, ज्या वटवृक्षाखाली ते बसायचे ते हे वटवृक्ष मंदिर। त्या वटवृक्षात जे जे मला चित्रीकरण जमतंय ते मी आता तुमच्या समोर दाखवणार आहे। सोबत माझं पारायण सुरू आहे, जपनाम सुरू आहे। जसं जमेल तसं मी तुमच्या समोर सर्व गोष्टी मांडतो। श्री स्वामी। त्यानंतर पंढरपूर, मोहोळ आणि सोलापुरी स्वामी आले। सोलापुरी काही महिने स्वामींनी वास केला आणि अक्कलकोटला स्वामी सोलापुरावरून आले। ते अक्कलकोटला स्थायिक झाले। स्वामी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ते खंडोबा मंदिर या ठिकाणी अवतरले आणि तेथून चोळप्पांच्या घरी आले आणि त्यानंतर स्वामी वटवृक्ष येथे राहिले। तेच हे वटवृक्ष मंदिर म्हणजेच वटवृक्ष देवस्थान। स्वामींनी अक्कलकोटात राहून अनंत लीला दाखवल्या। ह्याच वटवृक्षाखाली चैत्रवद्य त्रयोदशी 1878 साली स्वामींनी आपला देह ठेवला। श्री स्वामी समर्थ। चला तर बघूयात स्वामींच्या अनंत लीलांचा साक्षीदार असलेला तो वटवृक्ष आणि तेच हे वटवृक्ष मंदिर। यूट्यूब रसिक हो, श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका। ओ संकट काळी धावून येई अशी गुरु माऊली, आधार मनाला त्रस्त जीवाला अशी गुरु माऊली। ओ संकट काळी धावून येई अशी गुरु माऊली, आधार मनाला त्रस्त जीवाला अशी गुरु माऊली। हा तो वटवृक्ष ज्या खाली स्वामी नित्य बसायचे। या वटवृक्षाच्या पारावर स्वामी या ठिकाणी असायचे। जय स्वामी। राघव फ्रिक्वेन्सीमुळे भलत होणार आहे त्यांचं, त्या भाकड स्वामीमुळे नाही। कृपा सिंधू तुम्ही त्रिलोकधारी, दत्त दिगंबर, अनादि अनंत लय भारी, ब्रह्मांड नायक लय भारी, अजानुभाऊ लय भारी, गुरु माऊली लय भारी। स्वामींच्या या मूर्तीच्या बाजूला स्वामींनी वापरलेला अंगरखा आपल्याला पाहावयास मिळतो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज जगद्गुरु, अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की।
अन्नक्षेत्राच्या बाजूलाच या ठिकाणी एक उपहारगृह सुद्धा आहे. या उपहारगृहामध्ये तुम्हाला इडली, मेदूवडा, मिसळपाव असे पदार्थ तुम्हाला मिळू शकतात. चला, श्री स्वामी समर्थ महाराजांची 27 फूट उंच मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची रांग आपल्याला या ठिकाणी दिसते. महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी रांग लावलेली आहे. अन्नछत्र मंडळात सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला महाप्रसाद मिळू शकतो. सकाळी 12 ते 4 आणि रात्री 8 ते 11 अशी ही अन्नछत्राची वेळ आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला महाप्रसाद हवा असेल तर तुम्ही बाळप्पा मठ म्हणजेच गुरु मंदिर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महाप्रसाद मिळू शकतो. इथेही दोन्ही वेळेस मिळतो, फक्त वेळा या वेगळ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आतील बाजूस ही पालखी आणि ह्या स्वामींच्या प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळते. आता आपण आलेलो आहोत यात्री निवासमध्ये. यात्री निवासला मध्येच शेषनागावर बसलेली ही स्वामींची मूर्ती. स्वामी भक्त जन हो, अक्कलकोटमध्ये भक्त निवास, यात्री निवास आणि यात्री भवन या ठिकाणी स्वामी भक्तांना राहण्यासाठी सोय आहे. मित्र मंडळाकडून यात्री निवासकडे जाताना मध्ये तुम्हाला शिवस्मारक गड किल्ले सृष्टी दिसेल. ती आपण बघूयात. नवसाचा शमी विघ्नेश गणपती मंदिर आहे आणि समोरच हे यात्री भवन. यात्री भवनमध्ये तुम्हाला AC रूम्स जर हव्या असतील तर त्यासुद्धा 2600 पर्यंत वगैरे अवेलेबल्स आहेत. आणि आता आपण वळूयात किड्ससाठी एक छानसं गार्डन आहे तिथे. स्वामी भक्तांचं मन आकर्षित करणारी आणि स्वामी भक्तांचं मन मोहक करणारी ही स्वामी सृष्टी या ठिकाणी जन्मेजय राजे भोसले यांच्या
या अन्नछत्र मंडळाच्या कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी रिसालदारांनी स्वामींना चिलीम दिली त्यापासून ते स्वामींच्या अनंत लीला त्यांनी ह्या ठिकाणी स्वामी भक्तांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। या स्वामी सृष्टीमुळेच लहान मुलांना वा ज्यांना स्वामींच्या लीला माहीत नाहीये त्यांना आपण सहजतेने स्वामींच्या लीला समजावून देऊ शकतो। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। आपण पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ वाटिका, जी अन्नछत्र मंडळाच्या कंपाऊंडमध्ये आहे। बघूयात आपण आतमध्ये जाऊन, खूपच आकर्षित करणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ झालेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। चला इतर गोष्टी बारकाईने बघूयात आपण। स्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका, श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर तू अवदुंबर, दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।
देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजम् व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्